MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। MDH। निधीवरून वाद निर्माण झाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी मंत्र्यांची बैठक घेतली। त्यात शिंदेंनी अजित पवारांच्या दादांच्या निधीवर वॉच ठेवायला सांगितल्याची माहिती आहे। तर ज्यांना खात्यावर वॉच ठेवायचं आहे त्यांचं स्वागत, असं अजित पवार म्हणाले। पाहूया। ज्यांना कुणाला वॉच ठेवायचा आहे त्या सगळ्यांना वॉच ठेवण्याचा अधिकार आहे, त्यांचं सगळ्यांचं स्वागत। ज्यांना माझ्या खात्यावर वॉच ठेवायचं आहे त्यांचं स्वागत, असं रोखठोक उत्तर अजित पवारांनी नाव न घेता शिंदेंच्या शिवसेनेला दिलं। निधीवरून अजितदादांवर असलेल्या नाराजीचा अंक मंत्रालयात पाहायला मिळाला। कॅबिनेटची बैठक झाल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक झाली, ज्यात निधी वाटपावरून एकनाथ शिंदे आक्रमक झाल्याचं दिसलं। मंत्र्यांच्या बैठकीनंतर शिंदेंचे मंत्री उदय सामंत दादांना जाऊन भेटले। त्यानंतर स्वतः अर्थमंत्री अजित पवार शिंदेंच्या भेटीला त्यांच्या दालनात आले। शिंदेंच्या मंत्र्यांनी याआधी निधी वाटपावरून अजित पवारांची तक्रार केली। तक्रारीनंतर शिंदेंनी मंत्र्यांना दादांच्या निधीवर वॉच ठेवायला सांगितल्याची माहिती आहे। अजितदादांच्या खात्यात 14,000 कोटींच्या 2 निधींवर शिंदेंनी लक्ष ठेवण्यास सांगितल्याचं कळतंय। जे हक्काचं आहे ते मिळालं पाहिजे, असा एकनाथ शिंदेंचा आग्रह आहे। त्यामुळे यापुढे अजितदादांच्या अर्थ खात्यावर शिंदेंचा वॉच असेल अशी चर्चा आहे। ज्यांना माझ्या खात्यावर वॉच ठेवायचं आहे त्यांचं स्वागत, अशी बोलकी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली। ज्यांना कुणाला वॉच ठेवायचा आहे त्या सगळ्यांना वॉच ठेवण्याचा अधिकार आहे, त्यांचं सगळ्यांचं स्वागत। कारण मी कॅबिनेटला जिथं बसतो माझ्या शेजारी एकनाथराव असतात आणि त्यांच्या शेजारी देवेंद्रजी असतात, त्यांच्या शेजारी चीफ सेक्रेटरी असतात। एकनाथराव जर असं काही नाराजी असतील तर मला सांगतील ना, अजित पवार अशा पद्धतीची नाराजी काही माझ्याकडे व्यक्त केली। एकनाथ शिंदेंना पत्रकारांनी निधी आणि अजित पवारांविरोधातल्या नाराजीचा प्रश्न विचारला। त्यावरून थेट बोलले, मात्र शिंदेंनी टाळलं। निधी वाटपासंदर्भात काही बैठक आपली मंत्र्यांसोबत बैठक होती, अजित पवार यांना देखील आपण बोलवलं गेलं होतं, त्या संदर्भात काय नेमकी बैठक झाली आहे? नाही, आपल्या शिवसेनेच्या मंत्र्यांची रेग्युलर बैठक झालेली आहे। त्यामध्ये आढावा, आता समोर आता निवडणुका आहेत, या संदर्भात देखील चर्चा झाली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांच्या बरोबर त्या भागातल्या निवडणुकांच्या बाबतीमध्ये, नियोजनाच्या बाबतीमध्ये बैठक झालेली आहे। याआधी शिंदेंचे मंत्री आणि दादांमध्ये निधी वाटपावरून संघर्ष चव्हाट्यावर आलाय। अमित शहांपर्यंतही अजित पवारांची तक्रार पोहोचली आहे। राष्ट्रवादीच्या मेळाव्यातूनही निधी खिशात घेऊन फिरतो का, अशा शब्दात संताप अजित पवारांनी व्यक्त केला होता। कधी कधी काही जण असं बातम्या सोडतात की अजित पवार पैसे सोडत नाही। अरे पैसे सोडत नाही काय, माझ्या खिशात पैसे घेऊन बसलोय? शेवटी राज्य सरकारने अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पैसे पहिल्या तिमाहीत आम्ही 20% सोडतो। निधीवरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेतला वाद हा महाविकास आघाडीच्या काळापासून आहे, पण आता हा वाद निधीवर वॉच ठेवण्यापर्यंत आलाय। अक्षय मंकनीसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव। MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग। असली मसाले साथ सच MDH। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।